सकाळी बाबा तुमचं दर्शन घेतलं, परंतु माझं पाकिट दर्शन रांगेतच कुठेतरी हरवलं. त्यामध्ये थोडे थिडके नाही, तब्बल 40,000 रुपये होते. आता जर कोणाला सापडले तर तो कशाला परत करेल? अहो साईबाबा, तुमच्या दर्शनाला आलो ना एवढं दुरून, आणि माझ्याच वाटेला हे संकट. संपूर्ण फॅमिली हॉटेलमध्ये आहे. आता हॉटेलचं भाडं कसं भरणार, प्रवासाचा खर्च, आणि सोबत मुलीची शाळेची फी सुद्धा भरायची होती. आता सर्व संपलं, काय करावा सुचत नाही. साईबाबा, मी काय पाप केले हो? तुमच्या दर्शनाला आलोय ना, आणि त्याची अशी शिक्षा. हो काका, काहीतरी खायला द्या ना, 2 दिवसापासून काहीच खाल्लं नाहीये. जा रे बाबा, मी आधीच परेशान आहे. हो द्या ना काका काहीतरी. जा रे बाबा जा, इथे माझेच वांदे झाले. हो काका काहीतरी द्या ना. आपले शेवटचे 50 रुपये राहिले. चल बाबा चल. साईबाबा तुमचं भलं करो. संदीप देशपांडे, राहणार मुंबई, हे जिथे कुठे असेल त्यांनी मंदिराच्या संरक्षण विभागात यावे. संदीप देशपांडे. हे पाकिट तुमचं आहे का? हो साहेब, माझंच पाकिट आहे. हे घ्या साहेब तुमचं पाकिट, आणि सर्व आहे का नीट तपासून घ्या, व्यवस्थित बघा. साहेब, सर्व पैसे जसेचे तसेच आहेत. पण साहेब मला एक सांगा, तुम्हाला माझं नाव आणि गाव कसं समजलं? कारण या पाकिटात पैसे व्यतिरिक्त दुसरं काहीच नव्हतं. अहो, एक वृद्ध बाबा या ठिकाणी आले होते, त्यांनी तुमचं नाव आणि गाव सांगितलं, त्याच्यामुळे आम्ही हे पाकिट उघडून बघितलंच नाही. अहो, मी पहिल्यांदा शिर्डीला आलो, माझं नाव गाव कोणालाच माहित नाही. मग त्या बाबांना कसं समजलं? साईबाबा तुमचं भलं करो. ते बाबा दुसरे कोणी नव्हते, ते साईबाबाच